त्या ठिकाणी 5 वर्षात दिलेले शब्द आम्ही पाडू। काल राहुल गांधींनी जातनीय जनगणनेची तारीख आणि वेळ जी आहे ती निश्चित करा असं त्यांनी पत्रकार परिषदेतून म्हटलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटारडेपणा केला, कधीही 1948 पासून विचार केला नाही। 65 वर्ष सरकार चालवले। राहुल गांधींनी हा विचार केला पाहिजे की 65 वर्ष सरकार चालवल्यानंतर तुमच्या मनात का आलं नाही की 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 2686 ओबीसी समाजाच्या जातीला जाती जनगणना केली पाहिजे का? आपण त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधल्या लोकांची जनगणना नाही केली पाहिजे? अजूनही समाजामध्ये, सर्वच समाजामध्ये एक व्यक्ती खूप करोडपती आहे, सर्वच समाजामध्ये दुसरा व्यक्ती कमजोर आहे। म्हणजे या समाजातला कमजोर व्यक्ती शोधणे, सर्वच समाजामधला, या देशामध्ये जेवढे समाज आहे त्या प्रत्येक समाजातला कमजोर व्यक्ती शोधणे आणि तो जातनीय जनगणनेच्या याच्यामध्ये आणून सामाजिक समता निर्माण करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं। सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल, ऐतिहासिक दिवस आहे कालचा। मोदीजींनी आज या देशाला जी ताकद दिली, म्हणजे फक्त भाषणापुरते बोलायचे लोक, आता मी तर कालपासून वाट बघतोय एक नेता, काँग्रेसचा एक नेता शरद पवार साहेबांकडला, उद्धव ठाकरेकडला, ज्यांनी गरड ओरडले होते की जाती जनगणना करा, जाती जनगणना करा, जाती जनगणना करा, आणि लोकांना कन्फ्यूज केलं होतं। आज एक नेता नाही आहे मोदींचं अभिनंदन करायला। मोठ्या मनाने अभिनंदन केलं पाहिजे। कुठे गेले वडेट्टीवार, कुठे गेले नाना पटोले, कुठे गेले शरद पवार, उद्धव ठाकरे? जरा या अभिनंदन करा। कधी कधी माणसाने मोठं मन केलं पाहिजे। जर काँग्रेस सरकार असतं आणि मी भाजपचा लीडर असतो तर मी भाजपने अभिनंदन केलं असतं। मोठ्या मनाने सामाजिक जीवन जगलं पाहिजे, मोठ्या मनाने राजकारणात राहिलं पाहिजे। पण आज त्यांना हे माहिती आहे 2027ला जनगणना होणार, सर्व आता जातीय जनगणना होणार, तरी विचारतात ते आम्हाला केव्हा होणार आहे? तुम्ही काहीच केलं नाही। 60 वर्ष सरकार चालवले आणि आता मोदीजींनी या देशातल्या जवळपास 5000च्या वर जाती समाजाला जातीय जनगणना करून न्याय दिलेला आहे। मोदीजींनी या देशाला स्थैर्य देण्याचं काम केलेलं आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। सर हिंदी में बताइए, राहुल गांधी ने जो समय मांगा जाति जनगणना पे, उस पर क्या कहेंगे? हिंदी में बताइए, राहुल गांधी ने प्रेस कॉन्फ्रेंस लेके कहा है कि जाति जनगणना में कितना समय लगेगा? ये राहुल गांधी को अधिकार ही नहीं है भाई। राहुल गांधी कुछ करे तो मोदी जी का खुलेआम अभिनंदन करे, खुले डायस पर जाकर। एक कांग्रेस की सभा बुलाए, उसमें ठराव पारित करे। राहुल गांधी कांग्रेस की सभा बुलाए, एक ठराव पारित करे कि मोदी जी का अभिनंदन। ये अपेक्षा है राहुल गांधी से। ये अपेक्षा है मुझे शरद पवार जी, उद्धव ठाकरे की मेड़ावा में। ये अपेक्षा है मुझे, ये वडेट्टीवार बहुत चिल्लाते थे, नाना पटोले जी चिल्लाते थे। उन्होंने तो विधानसभा गृह में ठराव लिया था नाना पटोले ने कि जातीय जनगणना होनी चाहिए, लेकिन अभी कहाँ गए? अभी उन्होंने पार्टी का सम्मेलन लेना चाहिए अपने अपने पार्टियों का, उसमें अभिनंदन करना चाहिए। हमने निर्णय लिया है, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र 1,186 बूथों पर मोदी जी का अभिनंदन करेगी। हमारे जयकुमार रावल जी ने कहा है, हमारे 27,000 ग्राम पंचायती ग्राम सभा है, हमारे मोदी जी का अभिनंदन करेगी जिन्होंने जनगणना का निर्णय लिया है। आज देखिए, हम वेट कर रहे कल से कांग्रेस पार्टी के नेताओं का और बाकी नेताओं का, जो चिल्ला रहे थे देश के नेता, जनगणना चाहिए, जनगणना चाहिए। आज मोदी जी ने जो 1948 में 780 वगैरह यहाँ पर शेड्यूल ट्राइब और 1286 वगैरह शेड्यूल कास्ट, इतनी ही जनगणना थी। आज पूरे 5000 जातियों को देश की, ओबीसी का अगर दिया जाए 2686 जातियों को इस जनगणना से फायदा होगा। और जनगणना का लाभ क्या है? सामाजिक समता है। जनगणना से क्या होगा? हर समाज में कोई ना कोई व्यक्ति गरीब है, एक व्यक्ति बड़ा है, एक व्यक्ति छोटा, एक व्यक्ति ऑफिसर है, उसी समाज में एक व्यक्ति चपरासी है। तो ये छोटा समाज और ये छोटे लोगों को उसमें जनगणना में सरकार के सामने जो आंकड़ेवारी आएगी, जो सेंसस आएगा, वो सेंसस आने वाले दिनों में गरीब आदमी के हित में होगा। सर, हेच मराठीमध्ये सांगा सर, तुम्ही जे अभिनंदनाचा ठराव घेणार आहे मुलींच्या या सभेवर? मी महाराष्ट्रातल्या 1,186 बूथवर आमचे भारतीय जनता पार्टीची जी कमिटी आहे, बूथवर कमिटी आहे, 1,186 बूथवर भाजपाच्या कमिटी आहेत, त्या सर्व कमिट्या मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करतील। मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल आणि महाराष्ट्रातले 1280 मंडळ स्तर आहे भाजपाचे, त्या ठिकाणी अभिनंदन ठराव आम्ही पारित करू। मी माननीय जयकुमार गोरेजींना विनंती केली आहे, माननीय एकनाथ शिंदेजींना विनंती करणार आहे की
ज्या 27,000 ग्रामपंचायती आहे त्या सर्व ग्रामसभेमध्ये मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर होऊन आम्ही मोदीजींना पाठवू की राज्यातल्या सर्व ग्रामसभेनी मोदीजींचं अभिनंदन केलं आहे. मराठा कुणबी प्रमाणपत्राची मागणी करतात, तो एक विवाद आहे. आता त्या मराठा समाजाच्या नोंदी कशा होणार? आता जेव्हा जातीय जनगणना होईल तेव्हा जेव्हा पुरावे देतील तो समाज आणि लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये असतं, कास्ट सर्टिफिकेटमध्ये असतं, जवळपास सर्व जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्यामुळे ज्याची जी समाज आहे तो नोंद होईल. आणि त्यामुळे आता जे काही आता या राज्यातलं अस्थिर वातावरण आहे, या राज्यामध्ये जे याला एवढं वाटतं त्याला तेवढं वाटतं, आता अस्थिरता संपेल आणि सामाजिक समता निर्माण होईल. विजय वडेट्टीवार ने कहा है कांग्रेस और राहुल गांधी जयंत के पाटलांनी ट्विट केलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर हिंदीचं भूत बसलं आहे आणि मराठी माणूस हा जो हाल सोसत आहे, त्यामुळे सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यावे. कुठेतरी राज ठाकरेंना महाविकास आघाडीकडून खुर्ची गेली ना म्हणून असं वाटतं. खुर्ची गेली की नाही? खुर्ची जरा ती गेली. आता बघा, मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणी दिला? मोदीजींनी. मराठी भाषेचा सन्मान कोणी केला? मोदीजींनी. मराठी भाषेला खऱ्या अर्थाने मजबूती कोण दिली? मोदीजींनी. आता या महाराष्ट्राला मजबूती कोण दिली? मोदीजींनी. आता देवेंद्र फडणवीसजी तर मी तुम्हाला सांगतो विकसित महाराष्ट्राचा संकल्प बघून निघाले. त्यामुळं पुढचे 15 वर्ष काही संधी जयंत पाटलांना आणि त्यांच्या लोकांना नाही आहे. त्यामुळे खुर्ची अशी करत ती एक दिवस त्याचे चारही पाय तुटणार आहे आणि ते खाली बसणार. त्यामुळं जयंत पाटलांना असं वाटतं की मराठी भाषा, आता मराठी माणूस गेलं ना 65 वर्ष. तुम्ही का नाही केला? तुम्ही का नाही दिला 65 वर्षात मराठी भाषेला अभिजात दर्जा? का नाही दिला? खरं तर हे आता राजकारण चालू झालं आहे. पण मागच्या वेळी 288 पैकी 237, आता पुढच्या वेळी 288 पैकी 250. पाकिस्तानी नागरिक गेले का? सगळे अल्टिमेटम संपलेलं आहे. नाही तर आम्ही आमचे आयुक्त, आमचे पोलीस अधिकारी, आमच्या महाराष्ट्रातलं मजबूत पोलीस प्रशासन, आमच्या महाराष्ट्रातलं मजबूत महसुली प्रशासन एका व्यक्तीला झुंडून काढतील आणि जे केंद्र सरकारने ठरवलं आहे त्याप्रमाणे कारवाई होईल. कोणी पाकिस्तानी व्यक्ती जो या ठिकाणी महाराष्ट्रात आवश्यक नाही आहे, महाराष्ट्रात किंवा देशामध्ये नको आहे, तो इथून निघून जाईल. आणि महाराष्ट्र आम्हाला आता मजबूत करायचा आहे. जनतेचं रक्षण करणे, जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, मालमत्तेचं रक्षण करणे आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पार पाडू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.